नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 1चा सेक्शन बी मध्ये इंडियन नॅशनलिझम टॉपिक सुरू केला होता, भारतीय राष्ट्रवाद सुरू केला होता। त्याच्यात सुरुवातीच्या टप्प्यात आपण रणनीती बघत आहोत, राजकीय रणनीती बघत आहोत। तर त्यात आज आपण बघणार आहोत असहकार चळवळ। ठीक आहे, तुम्ही हेडिंग द्या आजचं असहकार चळवळ नॉन कोऑपरेशन मूवमेंट 1920 ते 1922 हा त्याचा काळ होता। 1920 ला ती सुरू झाली, 22 ला ती थांबवण्यात आली होती। लिहून घ्या महत्त्व। या चळवळीचं महत्त्व काय? एकूण भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्या लढ्यात असहकार चळवळीचं महत्त्व काय आहे तर लिहा। ही प्रथम संपूर्णपणे गांधीवादी प्रकारची चळवळ होती। आपण मागच्या लेक्चरमध्ये गांधीवादी चळवळ आणि बाकीच्या चळवळी वगैरे सगळं बघितलंय। तर संपूर्ण म्हणजे जे रणनीती या चळवळीची जी रणनीती होती ती संपूर्णतः महात्मा गांधीजींनी ठरवलेली होती। तर ही पहिली संपूर्णपणे गांधीवादी चळवळ आहे, पहिली। पुढे लिहा, तेही संपूर्ण म्हणजे भारत स्तरावर अखिल भारतीय स्तरावरची पहिली, तेही अखिल भारतीय स्तरावरची। आता पुढे लिहा, चळवळ सुरू करण्याचे कारण। कुठलीही चळवळ का सुरू केली होती त्याचं कारण सुरुवातीलाच लिहिणं गरजेचं असतं की ती पर्टिक्युलर चळवळ त्यावेळी का सुरू केली गेली होती। तर याचं लिहा, सुरू करण्याचे कारण लिहा। तेव्हा राजकीय वातावरण हे तेव्हाचे राजकीय वातावरण हे चळवळ सुरू करण्यास अनुकूल होते। तेव्हाचे राजकीय वातावरण हे चळवळ सुरू करण्यास अनुकूल होते। लोक हे कृती करण्याची वाट बघत होते। म्हणजे लोकांना करायला काहीतरी कृती हवी होती। ती कृती करण्यासाठी जे सुरुवातीच्या टप्प्यात वैचारिक जागृततेची गरज असते, ती जागृतता पुरेशी भारतीय जनमानसात तोपर्यंत निर्माण झालेली होती। तेव्हा लोक कृतीची वाट बघत होते, लोक हे कृती करण्याची वाट बघत होते। कारण पुढील अनेक घटनांमुळे लोक दुःखी झालेले होते। कारण पुढील अनेक घटनांमुळे लोक हे दुःखी झालेले होते। भारतीय जनता ही दुःखी होती, आक्रोश करत होती। ब्रिटिश साम्राज्यावर, ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड रोष जनतेच्या मनात होता। नंबर 1 चं कारण का लोक दुःखी झाले होते? नंबर 1 चं कारण रौलट कायदा व त्याद्वारे नागरी स्वातंत्र्याचे दमन। आपल्याला माहितीये 1919 च्या दरम्यान आलेला जो रौलट कायदा होता, रौलट ऍक्ट होता, तो नागरी स्वातंत्र्याचं खूप हनन करणारा, दमनकारी कायदा होता। रौलट कायदा व त्याद्वारे नागरी स्वातंत्र्याचे दमन। नंबर 2, काही चळवळ सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण होतं, लोक का दुःखी होते तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेदना। नुकतंच 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडून गेलं होतं, एप्रिल महिन्यात घडलं होतं आणि त्यामुळे सुद्धा लोक हे आक्रोश करत होते। जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेदना। तिसरं, हंटर आयोगाच्या अहवालामुळे। तिसरं कारण काय होतं चळवळ सुरू करण्यासाठी अनुकूल? तर हंटर आयोगाच्या अहवालामुळे अत्यंत निराशा व विफलतेची भावना। आपल्याला माहितीये की जालियनवाला बाग हत्याकांड झालं, त्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी म्हणून हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली होती। आणि या आयोगाच्या अहवालात काय झालं होतं तर ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जालियनवाला बाग येथे गोळीबार वगैरे ते सगळं केलं होतं, त्यांना क्लीन चिट दिली होती, त्यांना दोषमुक्त केलं होतं इंग्रज सरकारने। म्हणून हा जो हंटर कमिशन होता त्याविरुद्ध निराशा होती
विफलतेची भावना होती की आपण विफल झालो ही भावना होती. पुढे लिहा. चौथं कारण जनरल डायर यास ब्रिटिश लोकांचा असलेला अत्याधिक पाठिंबा. आपल्याला माहितीये की जालियनवाला बाग हत्याकांडाचे जे प्रमुख अधिकारी होते, ज्यांनी ते निर्देश दिले होते, ते हे होते जनरल डायर होते. त्यांनीच गोळीबाराचा आदेश दिला होता. पण तरी सुद्धा असं करून सुद्धा जे ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश सगळे होते त्यांचा मात्र प्रचंड पाठिंबा या जनरल डायरला होता. त्यामुळे सुद्धा भारतीय जनता अतिशय रागावलेली होती. पुढचं कारण लिहा. प्रथम महायुद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक ताणतणाव. आपल्याला माहिती 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं आणि अर्थातच त्या महायुद्धात ब्रिटननी पण तिथे युरोपमध्ये सहभाग घेतला होता आणि युद्धामुळे जे काही गोष्टींची त्यांना गरज पडत होती त्यासाठी ते पूर्णतः भारतावर अवलंबून होते आणि या सगळ्याचा त्रास मात्र भारतीय जनतेला भोगावा लागत होता. तर पुढचं कारण आहे प्रथम महायुद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक ताणतणाव किंवा आर्थिक जाच, आर्थिक त्रास जे काही सगळं होत होतं ते सगळं. पुढे लिहा. 6वं खिलाफत चळवळ ही हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याची चांगली संधी होती. त्याच वेळी खिलाफत चळवळ सुद्धा सुरू झाली होती. तर गांधीजींना ते एक वाटत होतं की खिलाफत चळवळीच्या निमित्ताने देशात जी काही हिंदू मुस्लिम दरी रुंदावती आहे तर परत एकदा स्वातंत्र्य संग्रामासाठी हिंदू मुस्लिमांना एक करणं गरजेचं आहे. तर ती एक चांगली संधी पण होती आणि ही चळवळ त्यासाठी एक महत्वाचा प्रयोग ठरणार होती की हिंदू मुस्लिमांची एकी याच्यात दिसून येणार होती असं गांधीजींना वाटत होतं. तर खिलाफत चळवळ ही हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याची चांगली संधी होती. हे झाले 6 कारणं आणि या 6 कारणामुळे भारतीय जनता रागवलेली होती, चिडलेली होती आणि त्यामुळे चळवळ सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे असं गांधीजींना वाटत होतं. पुढे लिहा. अर्थात ही चळवळ म्हणजे या सर्व कारणांविरुद्ध प्रतिक्रिया नव्हती तर ही कारणे म्हणजे चळवळीसाठी अनुकूल वातावरण होतं. ही कारणे म्हणजे चळवळीसाठी अनुकूल किंवा योग्य किंवा पोषक, आपण काही शब्द वापरू शकतो, पोषक वातावरण होतं, योग्य वातावरण होतं. ठीक आहे. हे झालं असहकार चळवळ. आता पुढे लिहा. असहकार ही झाली पार्श्वभूमी की कुठल्या पार्श्वभूमीवर असहकार चळवळ सुरू करणं गांधीजींना त्यावेळी महत्वाचं वाटलं. आता पुढे लिहू. असहकार चळवळीची रणनीती. ऍक्च्युअली चळवळ काय होती, त्याची रणनीती, त्याची स्ट्रॅटेजी काय होती. तर पुढचं हेडिंग द्या. असहकार चळवळीची रणनीती. असहकार चळवळीची रणनीती. लिहा. 1920 साली गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात 1920 मध्ये गांधीजींचं जे काही गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे काही अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्याच्यात संविधानोत्तर जनसंघर्ष कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. म्हणजे आपण बघितलं की सुरुवातीच्या काळात आपण संविधानवादी पद्धतीने राष्ट्रवादाचा लढा लढत होतो, स्वातंत्र्याचा लढा लढत होतो. आता आपल्याला काय करायचं होतं, संविधानोत्तर म्हणजे संविधानाच्या नंतरची पुढची एक पायरी आपल्याला गाठायची होती. तर त्यासाठीची सुरुवात कधी झाली, 1920च्या काँग्रेस अधिवेशनात. संविधानोत्तर शब्द आहे तो. संविधानोत्तर, संविधान उत्तर, संविधानानंतरचा पुढचा. लिहा. 1920 काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात
गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानोत्तर जनसंघर्ष कार्यक्रम, संविधानोत्तर जनसंघर्ष, आणि याला अंडरलाइन पण करा आणि इन्व्हर्टेड कॉमा पण करा, संविधानोत्तर जनसंघर्ष कार्यक्रम स्वीकृत केला. काँग्रेसच्या अधिवेशनात हा ठराव मंजूर आणि स्वीकृत केला. पुढे लिहा, गांधीजींनी याचे केलेले वर्णन. ह्या असहकार चळवळीचं वर्णन खुद्द गांधीजी कसं करतायत ते लिहून घ्या. गांधीजींनी याचे केलेले वर्णन. गैरशासन करणाऱ्या, हे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहून घ्या. काय शब्दांमध्ये गांधीजी याचं वर्णन करताय, तर गैरशासन करणाऱ्या शासकांसोबत सहकार नाकारण्याचा हक्क किंवा सहकार्य नाकारण्याचा हक्क. म्हणजे जे ब्रिटिश शासन आहे ते गैरशासन करत आहे आणि त्यामुळे आम्ही इथून पुढे ब्रिटिश शासनाला कुठलंही सहकार्य करणार नाही आणि त्यांना तसं ते सहकार नाकारण्याचा आम्हा भारतीयांना हक्क आहे, अशा शब्दात गांधीजींनी याचं वर्णन केलं. गैरशासन करणाऱ्या शासकांसोबत सहकार नाकारण्याचा हक्क. ठीक आहे, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. पुढे लिहा, गांधीजींनी पुढील 1 वर्षात स्वराज्य मिळवण्याचे वचन दिले. गांधीजींनी भारतीयांना असं सांगितलं की ही चळवळ आपण सुरू करतो आहोत आणि पुढच्या 1 वर्षात आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असं वचन मी भारतीय जनतेला गांधीजींनी दिलं होतं. गांधीजींनी 1 वर्षात स्वराज्य मिळवण्याचे वचन दिले. ठीक आहे, पुढे लिहा, या रणनीतीत पुढील कृतींचा समावेश. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे प्रिलियम्सला सुद्धा येतं. प्रिलियम्सला अशा प्रकारचे प्रश्न ते फ्रेम करतात, म्हणजे UPSC ला करतात. आता ही एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. मी वारंवार नेहमीच सांगते की MPSCचं हे जे वर्णनात्मक स्वरूप आहे ते नक्की पेपर कसा सेट होईल हे सांगणं खूप अवघड आहे, कारण की पहिलीच बॅच आहे ही 2025 ची. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी रेफरन्सला ठेवावे लागेल UPSC ची प्रिलियम्स आणि त्याचे मेन्सची प्रश्न उत्तर कसे आहेत हे आपल्याला आपल्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्या समजेसाठी की प्रश्न कसे फ्रेम होतात तर त्याच्यासाठी बघावं लागणार आहे. तर हे प्रश्न अशा पॅटर्नचे UPSC ला पूर्वी येऊन गेलेले आहेत. असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, स्वदेशी चळवळ असेल, तर या चळवळीत नक्की कोणकोणत्या कृती कार्यक्रमांचा समावेश होता आणि कोणकोणत्या कृती कार्यक्रमांचा समावेश नव्हता, अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित लिहून घ्या. या रणनीतीत पुढील कृतींचा समावेश होता. या रणनीतीत पुढील कृतींचा समावेश होता. कुठल्या कृती कार्यक्रमांचा समावेश होता लिहून घ्या. नंबर 1, पदव्या आणि सन्मान पुनर्वापसी. पदव्या आणि सन्मान पुनर्वापसी म्हणजे ब्रिटिश शासन भारतीयांना ज्या कुठल्या पदव्या देत होतं तर त्या सगळ्या ब्रिटिशांना निषेधाच्या स्वरूपात परत करून टाकायचे. जसं आपल्याला माहिती की जालियनवाला बाग हत्याकांडानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी त्यांना जी सर ही पदवी दिली होती ती वापस केली होती. तर तसंच बाकीचे पण रवींद्रनाथ टागोरांपासून प्रेरणा घेऊन बाकीच्यांनी ठरवलं की आम्हालाही ब्रिटिश शासनाने ज्या काही सर त्या तात्कालीन ज्या काही पदव्या होत्या त्या आम्ही वापस देऊन टाकू. तर नंबर 1, पदव्या आणि सन्मान पुनर्वापसी. नंबर 2, सरकारी शाळा महाविद्यालये, परदेशी कपडे यांचा बहिष्कार किंवा निषेध. सरकारी शाळा महाविद्यालये, परदेशी कपडे हे आपल्याला माहितीच आहे, शाळा महाविद्यालय किंवा कपड्यांवरचा बहिष्कार यांचा निषेध किंवा बहिष्कार. हा पण प्रश्न यापूर्वी आलेला आहे UPSC ला की नक्की कशावर बहिष्कार घातला होता.
म्हणजे शाळा महाविद्यालये, जसं की परदेशी कपडे, ब्रिटिश शासनाच्या नोकऱ्या, असे भरपूर प्रश्न होते. किंवा सरकारी ऑफिसेस, सरकारी त्याला मराठीत काय म्हणतो, ऑफिसेसला दफ्तर किंवा कचेरी, तर सरकारी कार्यालये याच्यावर किंवा सरकारी नोकऱ्यांचा त्याग, असे असे प्रश्न म्हणजे अशा प्रकारचा पण प्रिलियम्सला प्रश्न फ्रेम होतो. यापूर्वी आल्याचं मला चांगलं आठवतो आहे. तर फक्त सरकारी शाळा महाविद्यालये आणि परदेशी कपडे किंवा वस्तुमालाचाच बहिष्कार केला होता, नोकऱ्यांचा केला नव्हता. ते पुढच्या कुठल्या तरी टप्प्यात आहे ते बहुतेक. ठीक आहे, पुढचं लिहा. प्रांतिक काँग्रेस समितीने मान्य केल्यास कर न भरण्याची मोहीम. बघा, हे इथे परत एक अतिशय महत्वाचा प्रश्न प्रिलियमसाठी फ्रेम होऊ शकतो. तो प्रश्न असा येऊ शकतो की सरसकट कर न भरण्याची मोहीम नव्हती, तर प्रत्येक प्रांतानुसार वेगळी वेगळी होती. ठीक आहे, म्हणजे काँग्रेसचा जो ठराव असायचा तो देशव्यापी स्तरावर असायचा, केंद्रीय स्तरावरचा असायचा. तर त्या ठरावातल्या काही ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण देशस्तरावर लागू व्हायच्या आणि काही मात्र त्या त्या प्रांतानुसार ज्या काही समस्या असतील तिथले स्थानिक काँग्रेसच्या समित्या जे काही ठरवतील त्यानुसार तो निर्णय व्हायचा. तर सरसकट कर न भरण्याची मोहीम नव्हती, कर चुकवण्याची मोहीम सरसकट नव्हती. तर त्या त्या पर्टिक्युलर राज्यातलं, घटक राज्यातलं काँग्रेस सरकार जसं ठरवेल त्यानुसार ते निर्णय होता. तर प्रांतिक काँग्रेस समितीने मान्य केल्यास कर न भरण्याची मोहीम. पुढे लिहा. राष्ट्रीय शाळा कॉलेजला मराठी शब्द महाविद्यालये, राष्ट्रीय शाळा महाविद्यालये, पंचायत न्यायालयाची स्थापना. पंचायत न्यायालयाची स्थापना हा आपण परत एकदा इथे जे आपण म्हणतो आहे की कशा कशावर बहिष्कार टाकायचा होता, तर न्यायालयांवर पण. जे ब्रिटिश न्यायालय होते जिथे की प्रामुख्याने ब्रिटिशच जज असायचे, ब्रिटिशच न्यायाधीश असायचे, तर न्यायालयांवर सुद्धा बहिष्कार घातला होता. आणि त्याला प्रति जे आहे ते भारतीय काय म्हणता येईल स्थानिक न्यायमंडळ वगैरे सुरू केलं होतं. तर राष्ट्रीय शाळा महाविद्यालये, पंचायत न्यायालयाची स्थापना या अंतर्गत केली गेली. पुढचं लिहा. खादीचा प्रचार. खादीचा प्रचार. पुढचं लिहा. अस्पृश्यता निर्मूलन. हाही ठराव याच वेळी झाला होता की अस्पृश्यतेचं पालन आता आपल्याला करायचं नाहीये. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन हा असहकार चळवळीच्या कृती कार्यक्रमांचाच एक भाग होता. ठीक आहे. पुढे अहिंसेचे कठोर पालन. अहिंसेचे कठोर पालन, याच्यात गांधीजींनी अहिंसेचं पालन करायला सांगितलं होतं. पुढे लिहा. काँग्रेसची मोहल्ला स्तरापर्यंत पोहोच. म्हणजे काँग्रेस हा पक्ष जो होता त्या पक्षाचा विस्तार आता आपल्याला कुठपर्यंत करायचा होता या चळवळीच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत, तर मोहल्ला म्हणजे एखाद्या मोठ्या शहरांमधल्या ज्या वेगवेगळ्या कॉलनी असतात किंवा वेगवेगळ्या गल्लीपर्यंतच्या स्तरापर्यंत जे असतं मोहल्ला स्तरापर्यंत, तर तिथपर्यंत काँग्रेसची पोहोच त्या कृती कार्यक्रमाअंतर्गत निर्माण करायची होती. काँग्रेसची मोहल्ला स्तरापर्यंत पोहोच. ठीक आहे. इत्यादी सर्व कृतींचा याच्यात समावेश होता. पुढचा पॉइंट लिहा. काँग्रेसने या चळवळीचे केलेले वर्णन. राष्ट्रीय काँग्रेस जी आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्या पक्षाने या चळवळीचं काय वर्णन केलं होतं लिहा. स्वराज्य प्राप्तीसाठी संविधानिक साधनांऐवजी, हा महत्वाचा शब्द आहे, संविधानिक साधनांचा वापर नाही करायचा आहे, त्याच्याऐवजी वापर कशाचा करायचा आहे, संविधानिक साधनांऐवजी प्रत्यक्ष कृतीद्वारे. हा पण अतिशय महत्वाचा शब्द आहे, त्याला लगेच अंडरलाईन करा. प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि इन्व्हर्टेड कॉमा पण टाका. म्हणजे नोट्स वाचताना काय होतं ना, आपल्याला ते शब्द हायलाइट होतात पटकन, किंवा तुम्ही नंतर हायलाइटरनी त्याला हायलाइट पण करू शकता. प्रत्यक्ष कृतीद्वारे शांततापूर्ण. आता हा पण अतिशय महत्वाचा शब्द आहे की शांततापूर्ण मार्गाने निषेध करायचा आहे. वैध निषेध, वैध शब्द पण महत्वाचा आहे.
परत एकदा सांगते, काँग्रेसने या चळवळीचे केलेले वर्णन स्वराज्य प्राप्तीसाठी संविधानात्मक साधनांऐवजी प्रत्यक्ष कृतीद्वारे शांततापूर्ण वैध निषेध, असा निषेध आपल्याला या चळवळी अंतर्गत करायचा आहे, असं काँग्रेसचं म्हणणं होतं. ठीक आहे, पुढे लिहा. असहकार चळवळीची समाप्ती. असहकार चळवळीची समाप्ती. आता ही चळवळ प्रत्यक्षात सुरू झाली, मग काय घडलं, ही चळवळ समाप्त कशी झाली. ठीक आहे, आता याचं काय ना, याचं डिटेल तुम्हाला बिपिन चंद्रांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. इथे आपल्याला ऑप्शनल, आपण कारण का ऑप्शनलचा अभ्यास करतो आहोत, तर इथे आपल्याला खूप डिटेल शिकण्याची गरज नाहीये. फक्त एखादी चळवळ, ती सुरू होण्यामागची पार्श्वभूमी, त्या चळवळीची रणनीती काय होती, त्या चळवळीचा शेवट कसा झाला आणि त्या चळवळीची यशस्वीता किती होती, किंवा त्या चळवळीचं मूल्यमापन, हे चारच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. फार डीप आपल्याला परत आपण स्वातंत्र्य भारताचा इतिहास शिकताना तिथे बघतोच हे सगळं. तर लिहा पुढचं हेडिंग, असहकार चळवळीची समाप्ती किंवा अंत. कसा अंत झाला या चळवळीचा. 1922 मधील चौरी चौरा घटनेनंतर, हे आपल्याला माहिती आहे, 1922 मधील चौरी चौराची घटना घडली. ही चळवळ गांधीजींनी अचानक थांबवली. 1922 मधील चौरी चौरा घटनेनंतर किंवा चौरी चौराच्या हिंसात्मक घटनेनंतर ही चळवळ गांधीजींनी अचानकपणे थांबवली, आपल्याला माहिती आहे. या निर्णयावर फक्त गैर काँग्रेसींनीच नाही, तर या निर्णयावर, गांधीजींचा हा जो चळवळ थांबवण्याचा निर्णय होता, या निर्णयावर फक्त गैर काँग्रेसींनीच नव्हे, तर काँग्रेस सदस्यांनीही कठोर टीका केली. म्हणजे गैर काँग्रेसी सगळ्यांनीच या चळवळीवर, या निर्णयावर टीका केली. गैर काँग्रेस सदस्यांनीही कठोर टीका केली. अगदी जवाहरलाल नेहरूंनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळेपर्यंत देश स्तरावर जवाहरलाल नेहरू हे एक अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले होते आणि त्यांनी सुद्धा गांधीजींच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावलं, उपस्थित केले. जवाहरलाल नेहरूंनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर सर्वात मोठी टीका केली ती कम्युनिस्ट पक्षांनी. जी कम्युनिस्ट पक्ष असतात, कम्युनिस्ट पक्ष म्हणजे लेफ्ट विचारधारेचे, डाव्या विचारधारेचे जे कम्युनिस्ट पक्ष असतात, यावर सर्वात मोठी टीका केली ती कम्युनिस्ट पक्षीयांनी. ते असे मानत की लोकांनी शक्ती किंवा बळ किंवा सामर्थ्य, हे तीनही शब्द लिहून घ्या, शक्ती किंवा स्लॅश करून बळ किंवा सामर्थ्य प्राप्त करण्याबद्दल किंवा प्राप्त करण्याची गांधीजींना भीती आहे. लोकांनी शक्ती किंवा बळ किंवा सामर्थ्य प्राप्त करण्याची गांधीजींना भीती आहे. म्हणजे या कम्युनिस्टांना असं म्हणायचं होतं, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना, की गांधीजींना लोकांना एम्पॉवर करायचं नाहीये. लोक जर एम्पॉवर झाले तर कसं होईल अशी भीती गांधीजींना वाटते, म्हणून त्यांनी ही चळवळ थांबवली आहे. ठीक आहे, म्हणजे गांधीजींच्या हेतूबद्दलच हा खूप मोठा आरोप या कम्युनिस्ट पक्षांनी केला. म्हणून आपण शब्द वापरला की यावर सर्वात मोठी टीका केली ती कम्युनिस्ट पक्षांनी. ते असे मानत की लोकांनी शक्ती, बळ किंवा सामर्थ्य प्राप्त करण्याची गांधीजींना भीती आहे, म्हणून त्यांनी ही चळवळ अचानक थांबवली. पुढे लिहा, बिपिन चंद्र यांचे विश्लेषण. जसं मी आधीही सांगितलं, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्याबद्दल बिपिन चंद्रांनी काय मत मांडलेलं आहे ते आपल्याला माहीत असणं आणि परीक्षेत प्रश्न आला तर तिथे ते लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. बिपिन चंद्रांचं विश्लेषण काय आहे ते लिहा. बिपिन चंद्रांच्या मते खरे कारण म्हणजे गांधीजींना अतिशय शालीनतेने चळवळीची समाप्ती पाहिजे होती. हे आपण मागेही बघितलंय की कुठलीही चळवळ ही ग्रेसफुली थांबवावी
जोपर्यंत लोकांचा प्रचंड जनसहभाग आहे आणि त्या चळवळींनी जे काही महत्वाचं उद्दिष्ट आहे ते साध्य केल्यानंतर ती चळवळ थांबवली पाहिजे असं गांधीजींना वाटायचं. नाहीतर मग उगाच वाढवायची म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते टीव्हीच्या आपण डेली सोप बघतो, ते डेली सोपला काही विषय नसेल की त्या कशा भरकटत जाता, उगाच आपलं चालतंय म्हणून चालतंय रटाळवानं. तर तसं गांधीजींना मान्य नव्हतं. जे काही उद्दिष्ट होतं, एक उद्दिष्ट समोर ठेवायचं, त्या उद्दिष्टासाठी जसं अनुकूल वातावरण निर्माण झालं त्यानुसार लोक तयार झाले की ती चळवळ सुरू करायची आणि त्या चळवळीद्वारे अपेक्षित परिणाम, अपेक्षित उद्दिष्ट साधलं की त्यानंतर ती चळवळ थांबायची. म्हणजे लोकांना पण जरा ब्रेक मिळतो, ते जरा रिफ्रेश, ताजेतवाने होतात. त्यामुळे गांधीजींना ते बिपिनचंद्रांचं म्हणणं आहे की चळवळ थांबवणं का गरजेचं होतं, कारण गांधीजींना ही जी चळवळ आहे ती शालीनतेने त्याची समाप्ती झालेली पाहिजे होती, शालीनतेने समाप्ती पाहिजे होती. कारण या वेळेपर्यंत लोक हे थकलेले होते. बघा 2 वर्ष लोक ही चळवळ लढवत होते. 1920 ला आपण बघतोय, 1920 ला असहकार चळवळ सुरू झाली आणि 22 ला चौरी चौराची घटना घडली. आणि साहजिकच आहे 2 वर्षात लोक पण कंटाळले, कारण लोकांना त्यांच्या वैयक्तिक पण काही आयुष्य असतं ना. जरी स्वातंत्र्यता आंदोलन लोक चिडलेले होते, ब्रिटिश शासनाला हद्दपार करायचंच आहे वगैरे असं सगळं समजत होते, तरी सुद्धा वैयक्तिक आयुष्य सुद्धा असतं. त्यामुळे लोक असे आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी सगळ्यांनाच देणं शक्य नसतं, हे गांधीजींना माहिती होतं. तर या वेळेपर्यंत गांधीजींना असं वाटलं की लोक हे थकलेले आहेत. काही भागांमध्ये हिंसात्मक कृत्ये झाली होती. आपण चळवळीच्या सुरुवातीलाच बघितलं की कठोरपणे अहिंसेचं पालन करायचं होतं, मात्र काही भागांमध्ये हिंसात्मक कृत्ये झाली होती. पुढे लिहा, मलाबार प्रांतात मोपाली विद्रोहाने, आपल्याला माहिती आहे, आपण प्रिलिम्स साठी अभ्यासतो हे नेहमी, मोपाली विद्रोह महत्वाचा विषय आहे. तर हा मोपाल्यांचा जो विद्रोह होता त्याने जातीयवादी रंग घेतला होता. मलाबार प्रांतात मोपाली विद्रोहाने जातीयवादी रंग घेतला होता. म्हणजे एखादा विद्रोह, उठाव, चळवळ झाली, मात्र तिच्यात जर जातीयवाद आला, जातीयता आली, तर आपल्या मूळ उद्देशापासून ती चळवळ भटकते. अशा वेळी ती चळवळ थांबवणं गरजेचं असतं. तर मलाबार प्रांतात मोपाली विद्रोहाने जातीयवादी रंग घेतला होता. पुढे कंसात लिहा, हिंदू मुस्लिम शेतकरी. हा मोपाली विद्रोह कशाच्या संदर्भात होता, तर हिंदू मुस्लिम जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी हा उठाव केला होता, मात्र हा उठाव जातीयवादी रंग घेत होता. पुढे लिहा, गांधींना जाणीव झाली की बिपिनचंद्रांच्या मध्ये, आपण हे सगळं बिपिनचंद्रांना काय वाटतंय ते लिहून घेतोय की गांधीजींना त्यावेळी काय काय वाटलं. तर गांधीजींना जाणीव झाली की चौरी चौरा घटनेमुळे सरकारला, म्हणजे ब्रिटिश सरकारला, चौरी चौरा घटनेमुळे ब्रिटिश सरकारला आत्यंतिक बळाचा वापर करण्याची संधी मिळेल. सरकारला आत्यंतिक बळाचा वापर करण्याची संधी मिळेल किंवा सूट मिळेल. कारण का लोक इतके अहिंसक होत चालले म्हटल्यावर पोलीस बळाचा वापर करतातच. आपण आजच्याही काळात बघतो की आज तर आपण इतकं कायद्याचं राज्य म्हणतो वगैरे, पण जर का एखाद्या चळवळीत, एखाद्या आंदोलनात लोक जर हिंसक व्हायला लागले तर पोलीस बळाचा वापर करतात. आणि मग काय होतं, ब्रिटिशांनाच आयतं कोलीत मिळेल ना भारतीय लोकांविरुद्ध, त्यांच्या विरुद्ध बळाचा वापर करण्याचं. तर पुढे लिहा, व अशा प्रकारे सरकारने बळाचा वापर केल्यामुळे लोक घाबरतील. साहजिकच आहे की जरी आपण स्वातंत्र्यासाठी लढाई लढत असलो तरी शेवटी प्रत्येकाला घर परिवार असतो. आपल्या घरातला जर मुख्य सदस्य, घरातला मुख्य प्रमुख कर्ता पुरुष जर बळाचा वापर केला आणि त्याच्या जीविताचं काही बरं वाईट झालं किंवा तो खूप काळासाठी तुरुंगात गेला तर आपलं घराचं काय होईल, घरदार, मुलं बाळ उघड्यावर येतील, अशी भीती साहजिकच प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होती.
त्यामुळे साहजिकच जर सरकारने खूप बळाचा वापर करून ही चळवळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर लोक घाबरले असते व चळवळीची पुनर्बांधणी करणे अवघड होईल आणि मग परत एकदा लोकांना चळवळीमध्ये सामील करून घेणं हे अवघड होईल, चळवळीची पुनर्बांधणी करणं अवघड होईल याची जाणीव गांधीजींना झाली असं कोण म्हणतंय? बिपिनचंद्र म्हणतोय. बिपिनचंद्र म्हणत आहेत की गांधीजींनी त्यावेळी ही चळवळ का थांबवली तर या सगळ्या कारणांमुळे. मी परत एकदा पूर्ण वाचते, काही राहिलं असेल तर. बिपिनचंद्र यांच्या मते खरे कारण म्हणजे गांधीजींना अतिशय शालीनतेने चळवळीची समाप्ती पाहिजे होती, कारण या वेळपर्यंत लोक हे थकलेले होते. काही भागांमध्ये हिंसात्मक कृत्ये झाली होती. मलाबार प्रांतात मोपाली विद्रोहाने जातीयवादी रंग घेतला होता. पुढे ब्रॅकेटमध्ये हिंदू मुस्लिम शेतकरी. गांधीजींना जाणीव झाली की चौरी चौरा घटनेमुळे सरकारला आत्यंतिक बळाचा वापर करण्यास सूट मिळेल किंवा संधी मिळेल व अशा प्रकारे सरकारने बळाचा वापर केल्यामुळे लोक घाबरतील व चळवळीची पुनर्बांधणी करणे अवघड होईल. ठीक आहे, पुढचं लिहा. असहकार चळवळीचे मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजे ही चळवळ यशस्वी झाली का? लिहा. यात गांधीजींनी वचन दिले होते की म्हणजे चळवळीचं उद्दिष्ट काय होतं आणि ते उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झालं हे आपण बघतोय. यात गांधीजींनी वचन दिले होते की येत्या 1 वर्षात स्वराज्य प्राप्ती होईल. हे आपण सुरुवातीलाच बघितलं. यात गांधीजींनी वचन दिले होते की येत्या 1 वर्षात स्वराज्य प्राप्ती होईल. त्यामुळे औपचारिक ध्येयाच्या बाबतीत किंवा ध्येयाच्या संदर्भात चळवळ अपयशी झाली. म्हणजे 1 वर्षात स्वातंत्र्य मिळालं का तर नाही मिळालं. म्हणजे त्या अर्थाने जे औपचारिक ध्येय ठरवलं होतं त्यात यशस्वी झालो का आपण तर नाही झालो, मग त्या अर्थाने अपयशी झाली. औपचारिक ध्येयाच्या संदर्भात चळवळ अपयशी झाली, पण खऱ्या ध्येयामध्ये मूळ किंवा खऱ्या ध्येयामध्ये मूळ ध्येय जे होतं चळवळीचं, मूळ ध्येयामध्ये मात्र चळवळ यशस्वी झाली व गांधीजींना या चळवळीद्वारे जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले व गांधीजींना याद्वारे जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले. ते पुढील प्रमाणे गांधीजींना काय काय साध्य करायचे होते आणि त्यांनी या चळवळीद्वारे काय काय साध्य केले ते पुढे पॉइंट मध्ये लिहून घ्या. नंबर 1 चा पॉइंट, गांधीजींना आपल्या खऱ्या नेतृत्वाची चाचणी घ्यायची होती. म्हणजे भारतीय जनमानसांचं नेतृत्व करण्यास आपण खरंच सक्षम आहोत का, आपण त्यासाठी सिद्ध आहोत का, पात्र आहोत का याची चाचणी. गांधीजींना आधी स्वतःची चाचणी घ्यायची होती, तर त्याची चाचणी घ्यायची होती, आपल्या खऱ्या नेतृत्वाची चाचणी घ्यायची होती. नंबर 2, त्यांना लोकांच्या संघर्ष क्षमतेची चाचपणी करायची होती. संघर्ष क्षमता म्हणजे भारतीय लोक किती संघर्ष करू शकतात, त्या संघर्षाची जी क्षमता आहे तिची चाचपणी करायची होती. म्हणजे त्याची टेस्ट घ्यायची होती, गांधीजींना चाचपणी करायची होती. नंबर 3, त्यांना हा कलंक संपवायचा होता की काँग्रेस हा सूक्ष्मदर्शी अल्पसंख्याकांचा पक्ष आहे. आपल्याला माहिती आहे असं म्हणायचे की काँग्रेस हा मूठभर लोकांचा किंवा फक्त एलिट लोकांचा, समाजातल्या फक्त प्रतिष्ठित मोठ्या लोकांचाच पक्ष आहे, असा आरोप त्यावेळेपर्यंत काँग्रेसवर होत होता. मात्र गांधीजींना तो संपून काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष आहे असं भारतभर पसरवायचं होतं. त्यांना हा कलंक संपवायचा होता की काँग्रेस हा सूक्ष्मदर्शी अल्पसंख्याकांचा पक्ष आहे व त्यांना काँग्रेसला लोकांचा पक्ष म्हणून स्थापित करायचे होते व त्यांना
काँग्रेसला लोकांचा पक्ष म्हणून स्थापित करायचे होते. पुढचा पॉइंट लिहा. त्यांना राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप जनचळवळ म्हणजेच बहुवर्गीय बहुधर्मीय चळवळ, फक्त मध्यमवर्गीयांची नसलेली चळवळ बनवायची होती. म्हणजे राष्ट्रीय चळवळ ही कशी असली पाहिजे, ती बहुधर्मीय असली पाहिजे, बहुवर्गीय असली पाहिजे, फक्त समाजातल्या मध्यमवर्गीयांची किंवा मूठभर मोठ्या लोकांची प्रतिष्ठितांचीच नाही, तर ती सगळ्यांची ही चळवळ त्यांना स्थापित करायची होती. त्यांना राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप जनचळवळ म्हणजेच बहुवर्गीय बहुधर्मीय फक्त मध्यमवर्गीयांचीच नसलेली चळवळ बनवायची होती. ठीक आहे, हे झालं गांधीजींना काय काय पाहिजे होते ह्यातून, आणि एवढे उद्दिष्ट गांधीजींनी या असहकार चळवळीद्वारे प्राप्त केले. पुढचं एकच पॉइंट लिहून घ्या. चळवळीचे काही दृश्य परिणाम किंवा दृश्य यश, म्हणजे जे या चळवळीची जी यशस्वीता आहे ती सगळ्यांना दिसली. काय होती ती यशस्वीता? नंबर 1 लिहून घ्या. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीवर बहिष्कार. त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्सनी भारताला भेट दिली होती, मात्र त्याच्यावर लोकांनी बहिष्कार टाकला, कारण का लोक संघटित झाले होते आणि चळवळीच्या निमित्ताने त्यांनी सगळ्यांनी आपली स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची क्षमता दाखवून दिली होती. दुसरं, परकीय मालाचा बहिष्कार. परकीय मालाच्या बहिष्काराची स्वदेशी चळवळ 1905 लाच सुरू झाली होती, मात्र या चळवळीच्या येईपर्यंत म्हणजे 1922 पर्यंत त्याच्यात खूप प्रचंड प्रगती झाली होती आणि परदेशी मालाच्या बहिष्काराचं जे ध्येय सुरुवातीपासून भारतीय राष्ट्रीय चळवळीने काँग्रेसने ठेवलं होतं, त्याचा अतिशय दृश्य मोठ्या प्रमाणात परिणाम या चळवळीत सगळ्यांना दिसून आले. तर हे सगळं होतं असहकार चळवळीबद्दल. पुढच्या क्लासमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण सविनय कायदेभंगाची चळवळ बघूया.